स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला काळभैरव जयंती ही साजरी केली जाते। याला कालाष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं। काळभैरव हा भगवान शिवप्रभूंचा एक भाग मानला जातो आणि शिवप्रभूंनी कालभैरवाची काशीचा कोतवाल म्हणून नियुक्ती केली होती आणि अशी धार्मिक सुद्धा मान्यता आहे। धार्मिक श्रद्धेनुसार कालभैरवांच्या पूजेशिवाय भगवान शंकरांचं व्रत सुद्धा अपूर्ण मानलं जातं। कालभैरव हे भगवान शिवशंकरांचे अवतार आहेत। ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती केल्याचा प्रचंड अहंकार झाला होता आणि अखेर त्यांचा अहंकाराचा इतका अतिरेक झाला होता की तो अहंकार कमी करण्यासाठी कालभैरवाने त्रिशूळाने ब्रह्मदेवांचे 5 पैकी एक शिर धडापासून वेगळे केले आणि या पृथ्वीवरती ब्रह्मदेवाला पूजेत विशेष महत्त्व दिलं जाणार नाही असा शाप सुद्धा कालभैरवाने त्यावेळेला दिला। त्यामुळेच पृथ्वीवरती काही अपवादात्मक जागा सोडल्यास ब्रह्मदेवाचे पूजन होत नाही, तसेच त्यांचे मंदिर सुद्धा आपल्याला खूप ठिकाणी असं दिसत सुद्धा नाही। भगवान शंकरांचे अवतार असलेले कालभैरव हे 4 हातांचे आहेत। त्यांचे दात तोंडाबाहेर आलेले आहेत आणि कालभैरवांच्या एका हातात तलवार किंवा फास किंवा साप आणि दुसऱ्या हातात कवटी, तिसऱ्या हातात डमरू आणि चौथ्या हातात त्रिशूळ आहे। कालभैरवाला दंडपाणी या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि हे शंकरांचे अतिशय उग्र आणि घातक अवतार आहेत आणि या अवताराला रुद्रावतार असं सुद्धा म्हटलं जातं। अतिशय मोजक्या कपड्यात वावरणाऱ्या कालभैरवांच्या सोबत कुत्रा आणि पर्वत असे दिसतात आणि वाईट वर्तन करणाऱ्यांना आणि अहंकार बाळगणाऱ्यांना कालभैरव कठोर शिक्षा देतात आणि जेव्हा सतीने अर्थात पार्वतीच्या सती अवताराने यज्ञकुंडात उडी मारून आत्माहुती दिली त्यावेळी भगवान शिवशंकरांचा कोप झाला आणि शंकरांनी कालभैरव या अवताराला यज्ञस्थळ नष्ट करण्यासाठी आदेश दिला। साक्षात काळ बनून आलेल्या कालभैरवांनी तांडव केले। ज्या ठिकाणी शंकरांचे ज्योतिर्लिंग किंवा देवीचे शक्तिपीठ आहे अशा ठिकाणी कालभैरवांचे मंदिर आढळते आणि त्यातूनच तुमच्या सर्वांच्या आता लक्षात आलं असेल की कालभैरवांचं महत्त्व काय आहे। कालभैरवांची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी यासाठी कालभैरव अष्टमीच्या दिवशी अर्थात उद्या कालभैरव जयंती निमित्त उपवास केला जातो। सूर्योदयापासून सुरू होणार हा उपवास सूर्यास्तानंतर संपतो आणि उपवास काळामध्ये कालभैरवाष्टक स्तोत्र म्हटलं जातं आणि कुत्र्याला खाऊ घालून हा उपवास सोडला जातो। तर तुम्हाला उद्या शक्य असेल तेवढी कालभैरव देवांची तुम्हाला उद्या सेवा ही आवर्जून करायची आहे। तुमच्या घरामध्ये जर कालभैरवांचा टाक असेल तर त्याच्या समोर तुम्हाला सेवा करायची आहे। कालभैरवांच्या टाकाला तुम्हाला विधिवत पंचोपचारे अभिषेक घालून त्यांची यथासांग तुम्हाला पूजा करायची आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे टाक नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा या सेवा करू शकता किंवा देवघरामध्ये बसून सुद्धा तुम्ही कालभैरवांच्या सेवा केल्या तरीही चालतील। कालभैरव हे एक भयानक रूप असलेले देवता आहेत, पण भक्तांसाठी ते नेहमी मुक्तिदान आणि सुखद असतात। तर ते भय सुद्धा दूर करतात, विघ्न दूर करतात आणि भक्तांच्या सर्व प्रकारच्या संकटातून त्यांना ते वाचवत सुद्धा असतात आणि त्यांना समर्पित असणारी उद्या कालभैरव जयंती आहे। म्हणून या दिवशी आपल्या जवळ कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला सेवा करायची आहे, त्यांची पूजा करायची आहे। तर आता तुमच्या सोबत मी उद्या कोणकोणते उपाय करायचे आहेत, कोणकोणत्या सेवा करायच्या आहे यावरचे डिटेल व्हिडिओ तुमच्या सोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओ नक्की पहा। तर पहा, आपल्या आयुष्यातील ज्या काही सर्व अडचणी आहेत, दोष आहेत आणि 100 पिढ्यांचं दारिद्र्य आहे तर ते आपलं यामुळे नष्ट होणार आहे आणि त्यासाठी उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे। तर ते तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी असतात। अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात आणि अडचणी दूर करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो। कधी कधी प्रयत्न करून सुद्धा आपल्या या अडचणी दूर होतात, तर बऱ्याचशा अडचणी प्रयत्न करून सुद्धा आपल्या दूर होत नाहीत। अशा वेळेला जेव्हा काही विशिष्ट तिथी असतात तर त्या तिथींना आपण काही जर उपाय केले तर आपल्या सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरच दूर होतात। त्यात आता उद्या कालभैरव जयंती आहे आणि सांगितल्याप्रमाणे हे सर्व पाप दूर करणारे देवता आहेत, आपल्या इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे।
पिंपळाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पूजनीय मानलं जातं। पिंपळाची झाडाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात अनेक अडचणी दोष जे असतील तर ते दूर होतात। पिंपळाचा वृक्ष म्हणजे हे जे झाड आहे तर ते भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णूंचा वास असतो। श्रीकृष्ण त्यांच्या खोडाला आणि नारायण स्वतः फांदीवरती वास करतात असं सांगितलं जातं। तसेच आपण जर एखादी विशिष्ट तिथीनं जर पिंपळाच्या झाडाची पूजा जर केली तर आपली सर्व पूजा जी आहे तर ती पूर्वजांपर्यंत सुद्धा पोहोचत असते आणि पूर्वजांचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात। अनेक ऋषी मुनींनी पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्ञान प्राप्त केलं होतं। तसेच अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मी सुद्धा या पिंपळाच्या झाडावरती वास करत असतात। तर उद्या कालभैरव जयंती आहे तर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि या दिवशी जर आपण पिंपळाची झाडाची जर पूजा केली तर काळभैरवांचा आशीर्वाद सदैव आपल्या घरावरती राहत असतो। म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या संध्याकाळी करायचा आहे। उद्या संध्याकाळी तुम्ही 6 नंतर कधीही करू शकतात। हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामधनं स्वच्छ तांब्याचा पाण्याचा कलश एक भरून घ्यायचा आहे। त्या कलशामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। काळे तीळ नसतील तर काळे उडीद चिमूटभर टाकले तरीही चालते। त्यानंतर आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर मातीचा दिवा नसेल तर इतर धातूचा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल, फक्त कणकेचा दिवा आपल्याला या उपायासाठी घ्यायचा नाहीये। तुम्ही इतर कोणत्याही धातूचे दिवे घेतले तरीही चालतील, पण आणि तुमच्याकडे जर पंटी असेल मातीची तर तुम्ही तीच घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक तुम्हाला जोडवात या पंटीमध्ये घालायची आहे। त्यानंतर या 2 वाती पुन्हा एकत्र करून तुम्हाला त्याचं एक टोक काढायचं आहे, म्हणजे या जोडवातीचं तुम्हाला एक वात बनवून त्याचं तुम्हाला टोक काढायचं आहे आणि तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं जे तेल असतं तर ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि तो दिवा आणि तो तांब्याचा कलश या 2 वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे। तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर तुम्ही जे पाणी तुमच्या सोबत आणलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना एका जागेवरती करू नका, तर संपूर्ण गोलाकार तुम्हाला त्या झाडाला फेरी मारायची आहे आणि हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर हा जो दिवा तुमच्यासोबत तुम्ही आणलेला आहे मोहरीच्या तेलाचा दिवा, तो तुम्हाला त्या झाडाखाली लावायचा आहे। आता तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही जे कोणतं पूजेसाठी तेल वापरता तर ते तेल तुम्ही वापरलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही तिळाचं तेल सुद्धा वापरलं तरीही चालेल, पण तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा या दिव्यामध्ये मोहरीच्याच तेलाचा वापर करण्याचा। त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याला खूप महत्त्व दिलं जातं, त्यामुळे मोहरीचा तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि हा दिवा जर लावला तर आपल्या कुंडलीमधील जे काही ग्रहांचे अडथळे आहेत तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होतात। म्हणून तुम्ही शक्यतो करून मोहरीच्या तेलाचा या दिव्यासाठी वापर करा आणि त्याचबरोबर काळभैरव सुद्धा आपल्यावरती यामुळे प्रसन्न होत असतात आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दोष पाप सर्व काही दूर होत असतं आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावल्यामुळे 100 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होत असतं। म्हणून तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे 99% तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की तुम्ही मोहरीच्या तेलाचाच दिवा शक्यतो लावाल। पण जर तुम्हाला शक्य नाही झालं तर मग तुम्ही इतर कोणत्याही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल आणि त्यामध्ये तुम्ही अगदी चिमूटभर मोहरी टाकली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक प्रभावशाली उपाय उद्या संध्याकाळी नक्की आवर्जून करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।